Hello, friends. Welcome. Today we are here to start our first lesson, that is on to the summit. We reach the top. As you know that due to the condition of corona, the syllabus is reduced, and so the first part is reduced from the syllabus. So we are learning the second chapter at first. And मित्रांनो, आपण आज पहिला धडा सुरू करतोय. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळं शाळा बंद असल्यामुळं पहिला धडा जो बीइंग नेबरली नावाचा आहे तो सिलेबसमधून या वर्षाकरिता वगळण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं आपण दुसऱ्या लेसनपासून सुरुवात करतो आहोत. 1.2 On to the summit, we reach the top. Icebreakers. Discuss with your partner and complete the web of different activities related to climbing. यामध्ये आपल्याला एक वेब चार्ट दिलेला आहे आणि तो वेब चार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यामध्ये क्लाइम्बिंग याच्याबरोबरच आणखी कुठल्या ॲक्टिव्हिटीज ज्या की क्लाइम्बिंगप्रमाणे आपल्याला सांगता येतील त्या भरायच्या आहेत. 2 of them are given. First is rock climbing. So what is rock climbing? We have a picture of rock climbing. Here you can see how a person is climbing a rock. पर्वतावरती चढण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करतो आहे, त्याला रॉक क्लाइम्बिंग असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याकडे माउंटेनिअरिंग हा देखील एक क्लाइम्बिंगचा प्रकार आपल्याला सांगता येईल. इथे या माउंटेनवरती चढते आहे एक मुलगी आणि हा देखील क्लाइम्बिंगचाच एक प्रकार आहे. लाईक धिस रॅपेलिंग, यामध्ये दोर बांधून एखाद्या माउंटेनवरती चढायचं असतं, त्याला रॅपेलिंग असं म्हणतात. इट इज ऑल्सो टाईप ऑफ क्लाइम्बिंग. देन ट्रेकिंग इज देअर. चालणे, माउंटेनवरती चालणे हा देखील एक प्रकार आहे. आफ्टर दॅट बाउल्डरिंग. सो हेअर यू कॅन सी that a person is trying to climb a wall of a mountain with taking the support of boulders. Rock climbing चाच हा एक प्रकार आहे, bouldering. Then hiking. If you are having a long walk, then it is called as hiking. So we can see these all activities which are related to climbing. Now there are certain prerequisites for mountaineering. With reference to the following points, develop a short dialogue between you and your friend about mountaineering. माउंटेनिअरिंगसाठी काही पूर्वतयारी करावी लागते. माउंटेनिअरिंग पर्वतारोहण करणे, प्रिरिक्विसाइट्स पूर्वतयारी, आणि मग त्या अनुषंगाने एक डायलॉग लिहायचा आहे आपल्या मित्रासोबत. सो टाईम हा एक फॅक्टर इथं दिलेला आहे. तर कुठल्या वेळेला आपण माउंटेनिअरिंगसाठी निघायला पाहिजे, ॲट what टाईम वी शुड go for mountaineering. Distance is given there. Then equipment, what equipments should be taken with us. Then training, is the training essential for mountaineering. Then clothes, what type of clothes should we take with us and should we have. Then mental and physical fitness,
आपली शारीरिक त्याचबरोबर मानसिक फिटनेस कशी पाहिजे हे देखील त्या डायलॉगमध्ये आपल्याला लिहिता येईल. देन डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हेरियस हॅझार्ड्स अँड रिस्क्स दॅट अ माउंटेनियर ट्रेकर हॅज टू फेस इन ॲन एक्सपेडिशन. एक्सपेडिशन मोहीम. एखाद्या मोहिमेत तुम्हाला काय काय धोके येऊ शकतात हे आपल्याला लिहायचे आहेत. जेव्हा आपण एखाद्या माउंटेनियर असू किंवा आपण ट्रेकर असू, माउंटेनिअरिंगला गेलेलो असू किंवा ट्रेकिंगला गेलेलो असू, तेव्हा काय काय धोके असू शकतात. देन देर आर द हॅझार्ड्स लाईक क्लायमेट चेंज. वातावरण हवामान चांगलं असलं पाहिजे. देन अल्टिट्यूड, त्या माउंटेनची उंची किती आहे ते महत्त्वाचं आहे. देन ॲव्हलांच, हिमस्खलन होतं बऱ्याच वेळा, त्या बर्फ तिथला घसरतो तर त्याला ॲव्हलांच म्हटलं जातं. ॲनिमल्स, त्या मार्गात येणारे ॲनिमल्स असतील हे सुद्धा धोके आहेत, हॅझार्ड्स आहेत. देन रॉक फॉल्स, आपण ज्या पर्वतावर चढतो आहे त्याचे रॉक्स पडणे, तुटणे. देन लॅक ऑफ फिटनेस, त्या व्यक्तीची फिटनेसची जी काही हे आहे, फिटनेस आहे त्या व्यक्तीचा, तो त्याचा अभाव असणे. देन लॅक ऑफ टीमवर्क, कुठलंही काम टीमवर्कशिवाय होऊ शकत नाही, तर टीमवर्कचा अभाव असेल तर तिथे आपल्याला ते हॅझार्ड म्हणता येईल. फेल्युअर इन प्लॅनिंग, आपण योग्य प्लॅनिंग जर करू शकलो नाही तर ते सुद्धा हॅझार्ड असेल किंवा दॅट इज द रिस्क असेल. देन लॅक ऑफ फूड, तुमच्या जर या मोहिमेला वेळ लागणार असेल तर तुम्ही आवश्यक तेवढं फूड आपल्यासोबत नेलं पाहिजे. नाव अबाउट द रायटर. तेनझिंग नॉर्गे, 29 May 1914 to 9 May 1986, known by birth as Namgyel Wangdi and often referred to as Sherpa Tenzing, was a Nepali Indian Sherpa mountaineer. शेर्पा तर नेपाळ आणि तिबेटच्या बाउंड्रीवरच्या लोकांना शेर्पा म्हटलं जातं आणि तेनझिंग नॉर्गे हा एक शेर्पा माउंटेनियर होता. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट 2 individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29 May 1953. आणि तेनझिंग नॉर्गे हा त्या दोघांपैकी एक होता ज्यांनी पहिल्यांदा 29 मे 1953 साली त्यांची मोहीम पूर्ण केली माउंट एव्हरेस्टच्या समिटवर, कळसापर्यंत, शिखरापर्यंत जाण्याची. सो ही इज तेनझिंग नॉर्गे अँड धिस इज द पिक्चर ऑफ तेनझिंग नॉर्गे विथ एडमंड हिलरी. So these are the 2 people who first of all went to the summit of Mount Everest. After that, honors which are given to Tenzing Norgay are listed here. Tiger Medal was given to Tenzing Norgay in 1938, honored by Himalayan Club for 3rd Everest expedition. तिसऱ्यांदा एव्हरेस्टवरती एक्सपेडिशन केल्यामुळे, मोहीम केल्यामुळे त्यांना टायगर मेडल दिलं गेलं. त्याचबरोबर स्टार ऑफ नेपाल 1953 बाय किंग त्रिभुवन, ऑल अकम्प्लिशमेंट्स. देन पद्मभूषण 1959, गव्हर्मेंट ऑफ इंडिया for all accomplishments. Tenzing describes the climb to the top and all events occurred during the historic climb. The article also describes what brought him to climbing mountains. तर या लेसनमध्ये तेनझिंग नॉर्गे हे सांगतायत की कशा पद्धतीनं त्यांनी त्या हिस्टॉरिक अशा, ऐतिहासिक अशा त्या एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या त्यांच्या मोहिमेविषयी ते यामध्ये सांगतात.
आणि या आर्टिकलमधून ते माउंटेन क्लाइम्बिंग करण्याविषयी देखील सांगतात. नाव द लेसन. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. जेव्हा ते शुक्रवारच्या सकाळी कॅम्प 9 हा भाग त्यांनी त्या एव्हरेस्ट पर्वतावरचा सोडला आणि ते निघाले, तेव्हाच लेखकानं डिटरमाइन केलं होतं, ठरवलं होतं टू गेट टू द टॉप ऑन धिस डे, आणि आजच टॉपला जायचं हे निश्चित केलं होतं. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप इव्हन इफ आय डाय. आणि त्या दिवशी सकाळी लेखक विचार करत होता की आज काहीही झालं, अगदी मी मेलो तरी जायचं म्हणजे जायचं टॉपला. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. आणि लेखकाला मरणाची भीती वाटत नव्हती त्या दिवशी. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. आणि सकाळी लवकरच निघाले हे दोघे, आणि कॅम्प 9 पासून निघाल्यानंतर ते पीकपर्यंत म्हणजेच उंच शिखरापर्यंत, कळसापर्यंत जाईपर्यंत त्यांनी अल्टरनेट करत राहिले, म्हणजेच एकमेकांच्या जागा बदलत राहिले. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. कधी लेखक पुढे असायचा तर कधी हिलरी. द मॅन हू फॉलोज when climbing has a difficult job both in climbing up and climbing down. आणि जो व्यक्ती मागे चालत असतो, फॉलो करत असतो क्लाइम्बिंग करताना, त्याच्याकडे खूप अवघड काम असतं जेव्हा ते वर जात असतात क्लाइम्बिंग अप करताना, त्याचबरोबर क्लाइम्बिंग डाऊन खाली येताना सुद्धा. ही इज द अँकर. खऱ्या अर्थानं तो त्या दोघांमधला तो आधारस्तंभ असतो, बांधून ठेवणारा असतो, अँकर असतो. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स. जो माणूस पुढे चालत असतो तो पायऱ्या बनवत जातो, अँड ब्रेक्स द वे, आणि रस्ता तयार करत जातो. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. लेखकाच्या खिशामध्ये 4 झेंडे होते. वेन वी वेर स्टील ॲट कॅम्प 4. ते जेव्हा कॅम्प 4मध्ये होते. कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. तिथल्या कर्नल हंट यांनी 3 झेंडे लेखकाला दिले. दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाळ. आणि ते झेंडे कुठले होते तर ब्रिटनचा एक होता, युनायटेड नेशन्सचा एक होता आणि नेपाळचा एक होता. ही चार्ज्ड मी with the duty of planting them on the top of the world. आणि कर्नल हंट यांनी लेखकाला जबाबदारी दिली होती की हे झेंडे अगदी या जगाच्या शिखरावरती, म्हणजेच एव्हरेस्टच्या शिखरावरती नेऊन फडकवण्याची जबाबदारी सोपवलेली होती. कर्नल हंट जे की आपल्याला इथे दिसत आहेत, एडमंड हिलरी, त्याचबरोबर तेनजिंग नॉर्गे आणि कर्नल हंट हे इथं आपल्याला दिसत आहेत. These 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. आणि त्यांनी सांगितलं की हे 3 झेंडे आता तुझ्या ताब्यात आहेत, तुझी जबाबदारी आहे. ही सेड, तू आणि हिलरी जेव्हा वर जाल टोकाला, पुट देम ॲट द पीक, अतिशय उंच अशा टोकावरती, कळसावरती हे झेंडे तिथे लावा. आय एम शुअर, आणि मला खात्री आहे, तू आणि हिलरी हे काम नक्कीच करणार आहात. नेक्स्ट पेज नंबर 17. आय टोल्ड कर्नल हंट that I was carrying the Indian flag with me and I would like to be on the top with the other flags.
आणि मग तेनजिंग नॉर्गे यांनी कर्नल हंट यांना सांगितलं की त्यांनी स्वतःसोबत एक इंडियन फ्लॅग देखील आणलेला आहे आणि त्यांना तो इंडियन फ्लॅग, भारतीय झेंडा, या 3 झेंड्यांसोबत वरती फडकवायला आवडेल असं त्यांनी सांगितलं. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज लीडर ऑफ द एक्सपेडिशन. आणि ज्या पद्धतीनं कर्नल हंट हे त्या एक्सपेडिशनचे, मोहिमेचे लीडर होते, नेते होते, प्रमुख होते, त्यामुळे लेखकाला त्यांची परवानगी घेणं गरजेचं होतं की भारतीय फ्लॅगसुद्धा तिथे लावण्याची परवानगी कर्नल हंट यांनी द्यावी. इंडियन फ्लॅग. कर्नल हंट सेड, बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट ॲन इंडियन फ्लॅग. आणि कर्नल हंट म्हणाले की मला अगदी आनंद झाला की हे ऐकून आनंद झाला की तुझ्याकडे भारतीय झेंडासुद्धा तुम्ही घेतलेला आहे. आफ्टर 1 hour ऑफ स्टेडी गोईंग, आणि सतत चालल्यानंतर 1 तासानंतर, एक समान अशा गतीनं चालल्यानंतर, वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस अँड स्टार्टेड अप द वेस्ट साईड. आणि नंतर मग दक्षिणेकडची बाजू संपवून हे आता वेस्ट साईडला, पश्चिमेकडे जात होते. टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. आणि स्टीप लाईन ऑफ रॉक्स म्हणजेच तिथे खडकांची एक उंच चढण होती. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. आणि इथून मात्र त्यांचा जो प्रवास होता तो थोडा हळू आणि कठीण झालेला होता. वन्स we had cleared these, there was nothing barring our way to top but a snow-covered incline, sloping less and less as it neared the top. आणि एकदा ती खडकांची जी चढण होती उंच अशी, म्हणजेच स्टीप लाईन ऑफ रॉक्स होती, ती पार झाल्यानंतर पुढे मात्र शिखराकडे जाताना त्यांना स्नो कवर्ड इन्क्लाइन म्हणजेच बर्फाने झाकलेला असा चढ दिसत होता. आणि त्याचा जो स्लोप होता तो कमी कमी होत गेलेला होता टोकाकडे गेल्यानंतर, म्हणजे वरच्या टोकाकडे कमी जागा दिसत होती. दीज लास्ट 60 or 70 feet अप द टॉप वेअर नॉट व्हेरी डेंजरस. आणि शेवटचे हे 60 ते 70 फूट हे जास्त धोकादायक नव्हते. बट वी केप्ट अप द सेम स्टेडी पेस. परंतु या दोघांनी त्यांची जी एक समान गती होती, पेस होता, स्पीड होती, ती तशीच कायम ठेवली. अँड वी रीच्ड द स्मॉल फ्लॅटन्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि वरच्या त्या अतिशय छोट्या परंतु सपाट अशा समिटवरती, टोकावरती, द हायेस्ट पॉईंट ऑफ अ हिल ते पोचले आणि दोघेही एकत्रच पोचले. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वेअर मूविंग अबाउट 20 feet अपार्ट. आणि शेवटच्या त्या 50 फुटांमध्ये हिलरी आणि लेखक तेनजिंग नॉर्गे यांच्यामध्ये 20 feetचं अंतर होतं, 20 फुटाचं अंतर होतं. वी वेअर टाईड टुगेदर विथ अ रोप. आणि त्या दोघांना एका दोरीच्या सहाय्यानं बांधलेलं होतं. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज. बऱ्याच वेळा तो जो रोप होता, दोरी होती, ती लूज असायची, सैल असायची. बट वेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रीव इट टॉट. आणि जेव्हा ते एखाद्या धोकादायक भागावरती यायचे तेव्हा मात्र ते त्याला टाईट म्हणजेच अगदी जोराने बांधून ठेवायचे. दिस रोप वॉज अ सिम्बॉल. आणि खऱ्या अर्थानं हे जी दोरी होती, त्यांच्यामध्ये दोर होता, तो एक सिम्बॉल होता, प्रतीक होतं. इट टाईड अस टुगेदर. आणि ते दोघांना बांधून ठेवत होतं. वन कुड नॉट मूव विदाऊट द अदर. आणि एकाशिवाय दुसरा हलू शकत नव्हता, म्हणजेच दोघेही एकमेकांना बांधलेले होते. वी वेअर नॉट 2 individuals बट अ टीम.
आम्ही वेगवेगळ्या दोन व्यक्ती नव्हतो, तर आम्ही एक टीम झालेलो होतो, असं लेखक म्हणतो. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स. लेखक म्हणतो की मला बऱ्याच वेळा विचारलं गेलं, हू वॉज फर्स्ट, की पहिल्यांदा एव्हरेस्टवरती कोण गेलं. वेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट, जेव्हा आम्ही त्या कळसावरती शिखरावरती पोचत होतो, आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोइंग टू बी फर्स्ट. आणि मी एकदाही विचार केला नाही की कोण पहिल्यांदा तिथे पोचेल. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि मला माहिती आहे, खात्री आहे की हिलरीच्या सुद्धा मनात हा प्रश्न नव्हता की पहिल्यांदा कोण तिथे जाईल. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. आणि एखादं जेव्हा तुम्ही पर्वतावर चढता तेव्हा खरं तर तुमचं लक्ष हे सगळं त्या प्रवासावरती केंद्रित झालेलं असतं. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वरीज. आणि खूप अशा चिंता तुम्हाला त्या काळामध्ये असतात, काळजी घ्यावी लागते. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच्ड द टॉप फर्स्ट ऑर हिलरी. काय फरक पडतो की मी पहिल्यांदा पोचलो असेल किंवा हिलरी पोचला असेल. आवर मेन थॉट वॉज दॅट बोथ ऑफ अस रीच द टॉप. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की आम्ही दोघं मिळून तिथे पोचलेलो होतो शिखरावरती. वी हॅड टू. आणि आम्हाला पोचायलाच पाहिजे होतं. वन कुडंट डू इट अलोन. आणि एकट्याच्यानं हे कुणालाही शक्य नव्हतं. इफ देअर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस, जर दोघांमध्ये 1000 फुटाचं अंतर असतं, देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. मग मात्र एखादा दावा करू शकला असता की तो पहिला आहे, कारण दुसरा 1000 फूट खाली आहे. बट इवन देन ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन द टू ऑफ देम. पण त्या परिस्थितीत सुद्धा खालच्याच व्यक्तीला सांगता आलं असतं की त्या दोघांमध्ये किती अंतर होतं ते. नेक्स्ट पेज. When we reached Kathmandu, we discovered that a controversy had arisen. आणि काठमांडूला पोचल्यानंतर या दोघांच्या लक्षात आलं की नवीनच वाद हा निर्माण झालेला आहे. वी टॉक्ड इट ओव्हर. आणि आम्ही त्याच्यावर चर्चा केली. हिलरी, कर्नल हंट अँड आय या तिघांनी चर्चा केली. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक वॉज चाइल्डिश. आणि या तिघांच्या लक्षात आलं की हे जे काही वाद निर्माण झालेला आहे तो अगदी चाइल्डिश आहे, बालिशपणा त्याच्यामध्ये दिसतो आहे. सो वी मेड अ पॅक्ट. म्हणून मग यांनी एक करार केला. कुठला वाद होता तो? तर पहिल्यांदा एव्हरेस्टवरती कुणी पाऊल ठेवलं हा वाद होता. आणि म्हणून यांनी एक पॅक्ट केला, करार केला. अँड ईच ऑफ अस साइन्ड इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल. आणि म्हणून मग दोघांनीही त्याच्यावरती साईन केल्या त्या करारावरती नेपाळच्या पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये. ईच वन साइन्ड हिज ओन स्टेटमेंट. आणि दोघांकडे त्यांचं स्टेटमेंट तयार होतं. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरी स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. आणि हिलरीचं स्टेटमेंट यांच्या पॉकेटमध्ये, तर यांचं स्टेटमेंट हिलरीच्या पॉकेटमध्ये असं त्यांनी ठेवलं. इट रीड्स काठमांडू जून 22, 1953. तर त्यामध्ये असं लिहिलं होतं, काठमांडू जून 22, 1953. ऑन मे 29th तेंजिंग शेर्पा अँड आय लेफ्ट आवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर आवर अटेम्प्ट ऑन द समिट. की आम्ही 29 मेला हाय कॅम्पपासून आम्ही दोघे निघालो माउंट एव्हरेस्टवरच्या अगदी समिटवर, कळसावर, शिखरावर जाण्यासाठी. ॲज वी क्लाइम्ड अपवर्ड्स टू द साऊथ समिट, फर्स्ट वन अँड देन द अदर वुड टेक अ टर्न ॲट लीडिंग. आणि साऊथ समिटकडे जाताना, साऊथच्या शिखराकडे जाताना दोघांनीही लीडिंग घेतलेल्या होत्या, ते त्यांनी त्यामध्ये लिहिलं. वी क्रॉस्ड ओव्हर द साऊथ समिट अँड मूव्ड अलॉंग द समिट रिज. आणि तिथल्या त्या साऊथ समिट रिजला, कड्याला पार करून
हे पुढे गेले क्रॉस करून साऊथ समिटला. वी रीच्ड द समिट ऑलमोस्ट टुगेदर, आणि दोघे एकत्रच त्या शिखरावरती पोचले. वी एम्ब्रेस्ड ईच अदर ओव्हरजॉईड ॲट आवर सक्सेस, आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्यांना खूपच आनंद झाला त्यांच्या या यशाबद्दल. वी एम्ब्रेस्ड ईच अदर ओव्हरजॉईड ॲट आवर सक्सेस. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेंजिंग होल्डिंग aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and India. आणि हिलरी यांनी तेंजिंग नॉर्गे यांचे फोटो घेतले जेव्हा त्यांनी झेंडा तिथे हातात धरला होता. जे 4 झेंडे त्यांनी सोबत नेले होते त्याचे फोटो घेतले. साइन्ड EP हिलरी, आणि त्याच्या खाली मग सही हिलरी यांची केलेली होती. देर इज अनदर पेपर लाईक दिस इन इंग्लिश. असाच दुसरा एक पेपर इंग्लिशमध्ये केलेला होता आणि त्याच्यावरती सही होती तेंजिंग नॉर्गे यांची. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोव्हर्सी. आणि अशा प्रकारे ते कुठल्याही वादविवादात पडणार नव्हते. ॲज द स्टेटमेंट सेज, आणि या स्टेटमेंटनुसार हिलरी अँड आय एम्ब्रेस्ड व्हेन वी रीच्ड द टॉप. आणि हिलरी आणि तेंजिंगने टॉपला गेल्यानंतर वी डीड ॲज वेल ॲज आवर बल्की इक्विपमेंट वूड लेट अस. दोघांनी एकमेकांना एम्ब्रेस केलं, हग केलं, मिठी मारली, आणि त्यांचं जे अवजड पोशाख होता त्या पोशाखामुळं इक्विपमेंट्स होते, साधनं होते त्यांच्यासोबत, त्यांनी जितकं त्यांना तिथे मिठी मारू दिली तितकी त्यांनी मिठी मारली. आय रिमेंबर सेईंग टू हिम, मला आठवतं आहे की मी त्याला म्हटलो वी हॅव डन इट, आणि आपण हे केलं आहे, करून दाखवलं आहे असं मी त्याला म्हणालो. बट वी कुडंट हिअर, परंतु त्यांना ऐकायला येत नव्हतं. वी हॅड आवर ऑक्सिजन मास्क ऑन, आणि त्यांच्या चेहऱ्यावरती ऑक्सिजन मास्क असल्यामुळं त्यांना ऐकायला येत नव्हतं. आणि परंतु ते त्या एडमंड हिलरीला म्हणाले होते की वी हॅव डन इट. द रिमेनिंग पार्ट विल बी सीन इन द नेक्स्ट लेक्चर. पुढच्या पिरियडमध्ये आपण राहिलेला भाग बघणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या, मास्क वापरा. धन्यवाद.